भारत-पाक भीषण युद्धाच्या दिशेने। भारत आणि पाकिस्तान दरम्यान तणाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे। दोन्ही देशांमध्ये भीषण युद्ध होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। आतापर्यंत लहान क्षेपणास्त्रांचा वापर केला जात होता, परंतु आता मोठ्या क्षेपणास्त्रांचा वापर होऊ लागला आहे। भारताकडून पाकिस्तानची क्षेपणास्त्र हवेतच उडवून लावली गेली आहे। पाकिस्तानने शनिवारी फतेह बॅलिस्टिक क्षेपणास्त्राने भारतावर हल्ला केला, परंतु हे क्षेपणास्त्र भारताने हवेतच नष्ट केले। फतेह या क्षेपणास्त्राचा टप्पा 400 किलोमीटरचा आहे। या क्षेपणास्त्राचे लक्ष्य दिल्ली असल्याचे सांगितले जाते। श्रीनगर आणि पठाणकोट एअरबेसवर स्फोटांचे मोठे आवाजही ऐकू आले आहेत। यामध्ये काही नुकसान झाल्याचे वृत्त नाही। शनिवारी सकाळी चौताळलेल्या पाकिस्तानने जम्मू काश्मीर मधील अनेक ठिकाणी हल्ले करण्याचा प्रयत्न केला। जम्मूसह काही ठिकाणी मोठे आवाज ऐकू आले। श्रीनगर पठाणकोट मध्ये स्फोटांचे आवाज आले। पाकिस्तानी माध्यमांनी एक व्हिडिओ जारी केला आहे। त्यात दावा केला आहे की सकाळी 5 वाजता पाकिस्तानने भारतावर क्षेपणास्त्र हल्ला केला। पाकिस्तान नियंत्रण रेषेजवळील गावांमध्ये ब्लॅकआउट सुरू आहे। संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्त्याने सांगितले आहे की आंतरराष्ट्रीय सीमा आणि नियंत्रण रेषेवर 24 ठिकाणी ड्रोन दिसले आहेत। त्यात संदिग्ध शस्त्र असणारी ड्रोन आहेत। बारामुल्ला, श्रीनगर, अवंतीपोरा, नगरोटा, जम्मू, फिरोजपूर, पठाणकोट, जैसलमेर, बाड़मेर, भुज आणि लखीनाला या ठिकाणी ड्रोन दिसत आहेत। अशाच महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा लोकशा टीव्ही न्यूज चॅनल आणि आमच्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका।